काय आपण पदवीधर आहात, नोकरीच्या शोधात आहात? तर मग वाट कसली बघताय? नोकरीसह शिष्यवृत्ती आणि भरमसाठ पगारासह परमनंट नोकरीची हमीसाठी आजच कॉल करा. गोविंदाज HR सर्व्हिसेस. संपर्क गोविंद बोरसे, शैला बंड, 837897 5035. नाशिकमध्ये पेन्शनसाठी EPF संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय. निवृत्त कर्मचाऱ्यांना 9,000 रुपये पेन्शन देण्याच्या प्रमुख मागणीसाठी सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांनी नाशिकच्या CBS परिसरात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केलाय. रास्ता रोकोच्या वेळेस पोलीस तिथे उपस्थित राहिले, त्यामुळे पोलिसांनी वेळीच परिस्थिती सावरत वाहतूक कोंडी टाळली. नाशिकच्या गोल्फ क्लब मैदान इथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यासाठी हा मोर्चा निघाला. मात्र आंदोलनकर्त्यांनी रस्त्यातच आक्रमक भूमिका घेत रास्ता रोको केला. पोलिसांनी वेळीच परिस्थिती सावरली. या आंदोलनासाठी मोठी गर्दी होती. आमची पेन्शन मिळालीच पाहिजे, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, पेन्शन आमच्या हक्काची, अशा घोषणा देत आंदोलन पुढे निघाले. कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, हो पेन्शन, हो हो. आमच्या मागण्या मान्य होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतलाय. गेल्या 13-14 वर्षापासून भारत सरकारच्या माध्यमातून EPS 95 पेन्शनधारकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा कार्यक्रम सतत चालू आहे. EPS 95च्या पेन्शनधारकांना पेन्शन देण्यात यावं यासंबंधी देशातील वेगवेगळ्या ठिकाणच्या हायकोर्टाचा निर्णय असूनही केंद्र सरकारच्या मार्फत मुद्दामपणे टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि याच्या निषेधार्थ आज रोजी EPS 95 या संघटनेच्या मार्फत कलेक्टर कचेरीवर जाऊन निवेदन देण्यात येणार असून वेळ प्रसंगी आम्ही स्वतःला जेल भरोसुद्धा करून घेणार आहोत. यावेळी मोठ्या संख्येने निवृत्त कर्मचारी उपस्थित होते. मात्र या प्रकरणावर आता काय निर्णय होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद.